या वर्षीच्या IPL हंगामातील शेवटचा सामना मंगळवारी 3 जून रोजी रात्री 11:30 वाजता संपला। दरम्यान शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 1 ने रविनगरमधील एका घरात सुरू असलेल्या ऑनलाईन सट्टेबाजी व्यवसायावर छापा टाकला। या वर्षीच्या IPL हंगामात शहर पोलिसांनी केलेली ही पहिलीच कारवाई होती। मध्यरात्रीपर्यंत पोलिसांनी कारवाई सुरू होती। या दरम्यान पोलिसांनी 4 जणांना ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून 39,000 रुपये रोख रक्कम जप्त केली। पोलीस आयुक्त अरविंद सावरिया यांच्या नियुक्तीनंतर शहर पोलिसांनी केलेली ही पहिलीच कारवाई आहे। RCB विरुद्ध पंजाब सामन्यावर सट्टा खेळला जात असल्याची माहिती मिळाली होती। युनिट 1 चे PI गोरखनाथ जाधव, API मनीष वाकोडे आणि युनिट 1 च्या पथकाने रविनगर परिसरातील एका घराच्या वरच्या मजल्यावर असलेल्या सट्टाबाजीच्या अड्ड्यावर छापा टाकला। पोलिसांनी या ठिकाणाहून 4 जणांना अटक केली आहे आणि या बुकींचे शहराबाहेर कुठे कनेक्शन आहे का याचाही पोलीस तपास करीत आहे। 2 ठिकाणी चांगली क्वालिटी रेट केलेली आहे। त्याच्यामध्ये गुन्हे दाखल आहेत आणि त्याच्यामध्ये जवळपास एका केसमध्ये 5 आणि एका केसमध्ये 6 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। बराचसा मुद्देमाल देखील त्याच्यामध्ये काही लॅपटॉप आणि मोबाईल देखील जप्त करण्यात आलेले आहे। तर हे मागील 2 आठवड्यात चांगले डिटेक्शन पण काही झालेले आहेत, ते आपल्याला प्रेस नोटमध्ये आम्ही सविस्तर देत आहोत। आणि आता येणाऱ्या काळामध्ये आता फक्त आमचा जो फोकस आहे आता येणाऱ्या बकरी ईदवर आहे, तर त्याच्यामध्ये कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि जे काही गृहशक्तीशी संबंधित जो काही कायदा आहे तर त्याची अंमलबजावणी व्यवस्थित होईल याच्यावर सध्या आमचं आता लक्ष केंद्रित आहे।